नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज राजमुद्रा करिअर अकॅडमी येवला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी शुभम निगोट आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण संख्या टॉपिकवरील काही PYQ प्रश्न बघूया. तर आता मी पहिल्या प्रश्नाकडे वाटचाल करतो. तर बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी विचार करायचा आहे का प्रश्नात दिलं काय. तर सर्वप्रथम आपण बघूया 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संयुक्त संख्या म्हणजे काय आपण ते बघूया. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे अवयव 3 किंवा 3पेक्षा जास्त असतील त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आणि मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे केवळ 2च अवयव असतात. तर बघूया 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या. 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्या आपण आता बघूया. 12 अधिक 14 अधिक 15 अधिक 16 अधिक 18 अधिक 20. मग यात मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 11 आहेत, 13 आहे, 17 आहे, 19 आहे. मग त्या वगळता एकूण आपल्याकडे किती शिल्लक आहेत? 6 संख्या. 11 गेला, 13 गेला, 17 गेला, 19 गेला, एकूण गेल्या 4 संख्या. 10 पैकी 4 संख्या गेल्या, राहिल्या 6 संख्या. या 6 संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज. मग 20, मग 18 अधिक 12 केल्यानंतर यांची बेरीज येते 30. 14 आणि 16ची बेरीज येते 30. आणि हे 15 आणि 20 आहेत 35. यांची बेरीज केली 30 आणि 30 60, 30 90 आणि 5 95. संयुक्त संख्यांची बेरीज येते 95. विद्यार्थी मित्रांनो, आता 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आता 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? पहिली आहेत 2, 3, 5, 7. यांची बेरीज 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17. आता मला सांगा, सगळ्यात लहान मूळ संख्या 2, नंतर 3, नंतर 5, नंतर 7. आता 9 ही काय आहे रे? विषम संख्या आहे, परंतु ती संयुक्त संख्या आहे. तर या संख्येतील फरक, संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती? मग आता आपल्याला भेटले आहे 95 आणि 17. तर आपल्याला काय करायचं आहे? 95 आणि 17ची काय करायची आहे? वजाबाकी. मग 95 वजा 17 केल्यानंतर इथं 5 7 जात नाही म्हणून केला 15. 15 7 गेले, किती उरले? 8. एकक स्थानी 8 असणारे एकमेव पर्याय 78. आणि 8मधून गेला 7, किती उरले तुमचे? 78. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. आता बघूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आता बघूया आपण. 18च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? विद्यार्थी मित्रांनो, 18च्या सर्व विभाजकांचा गुणाकार जर काढायचा असेल तर आपल्याला 18चे मुळात विभाजक किती ते शोधावं लागेल. 18चे विभाजक. तर 18चे विभाजक कसे काढणार? 2 9 3 3 3 1 3. आता 2 किती वेळेस आहे? 1 वेळेस. गुणिले 3 किती वेळेस? 2 वेळेस. आता यांची बेरीज यात 1 मिळवायची. 1 अधिक 1 किती झाले? 2. गुणिले 2मध्ये 1 मिळवायचं. 2 अधिक 1 किती झाले? 3. 3 दुणे 6. आलेले एकूण विभाजक काय करायचे? आता एकूण विभाजक दिलेल्या संख्येचा डायरेक्ट घात म्हणून घ्यायचे. तर 18चा 6/2 घात म्हणजे 18चा 3 घात म्हणजे 18चा घन. मग 18चा घन म्हटल्यानंतर आपल्याकडे डोक्यात यायला पाहिजे 8 या संख्येचा घात केल्यानंतर एकक स्थानी 2 हा अंक येतो. तर एकक स्थानी 2 असणारा एकमेव पर्याय आहे 5832. हा आपला आहे पर्याय. चला तर पुढचा प्रश्न बघूया.
34,265 या संख्येच्या मागील 11व्या समसंख्येची दुप्पट. आता विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगा, 34,265च्या मागील पहिली समसंख्या कोणती? तर वजा 1 केल्यानंतर येईल तुमची 34,264. आता तुम्हाला एक संख्या भेटली की नाही, 11पैकी 1 भेटली ना. 11 वजा 1 किती राहिल्या? 10. 10च्या काय करायची? दुप्पट. 10ची दुप्पट केली 20, आणि ती 20 काय करायची? ह्या संख्येतून 34,264मधून वजा करायची. 34,264 वजा 20, तर तुमचं उत्तर येणार 34,244. आणि आलेल्या संख्येची काय करायची रे? दुप्पट करायची. तर 4 दुणे काय होणार आहे? 8. आता विद्यार्थी मित्रांनो बराच खेळ मी तुम्हाला एकक स्थानच्या अंकावरती शिकवतो. 4 दुणे 8, एकक स्थानी 8 असणारा एकमेव पर्याय आहे पर्याय नंबर 4. मग बघूया आपण. 4 दुणे 8, 4 दुणे 8, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 3 दुणे 6, 68,488. तर याच पद्धतीने आपण बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे वळत असताना पुढचा प्रश्न आहे, दोन संख्यांचा गुणाकार 8,439 आहे, तर त्या संख्या कोणत्या? यात आपण एक बघूया ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं. एकक स्थानचा अंक किती आहे? 8,439चे एकक स्थानी काय आहे? 9. मग कोणत्या दोन संख्यांच्या गुणाकाराचे एकक स्थानी 9 येईल? 7 त्रिक 21 येतात, चालेल का? नाही. 3 त्रिक 9 येऊ शकतो. 7 त्रिक 21 चालेल का? नाही चालणार. मग राहिला तुमचं 7 7 49. मग किती ऑप्शन शिल्लक राहिले तुमचे? 2. मग त्यापैकी कोणताही एक पर्याय आपण चॉईस करायचा आणि त्यांचा डायरेक्ट गुणाकार करून पाहायचा. मग आता गुणाकार करताना बघा काय होईल? 83 गुणिले 93. 3 त्रिक 9, 3 8 24, 0 9 त्रिक 27, हातच्या आले 2, 9 8 72 आणि 2 79. खाली उरला 9, 7 आणि 4 11. आता मला सांगा शेवटी काय येतो? 19 येतो, 39 येतो, 39 येतो. म्हणून आपला हा पण पर्याय येणार नाही. तर पर्याय नंबर 4 हे आपलं डायरेक्ट उत्तर आहे. तुम्ही बघू शकता 87 गुणिले 97चं उत्तर 87 मल्टिप्लाय बाय 97 इज इक्वल टू. तर बघूया आपण आता पुढील प्रश्न. जर तुम्हाला वाटत असेल तर या संख्येचं मी पुन्हा तुम्हाला गुणाकार करून दाखवू शकतो. 87 गुणिले 97. आता 87 गुणिले 97चं हे ब्लँक करतो परत मी. 87 गुणिले 97 जर गुणाकार करायचा असेल तर 7 7 49, 7 आले 4. आता बघूया गुणाकार. 7 7 49, 7 आले 4, 7 8 56, 56 आणि 4 60, 9 0, 9 7 63, 7 आले 6, 9 8 72 आणि 6 78. आता त्यांची बेरीज केली 9 3 8 6 14 4 चाललं आहे का? 8,439 हे तुमचं उत्तर. आता बघूया पाचवा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 1225 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगा, दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज किती यायला पाहिजे? 1225, आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती? 3/4. मग आपण काय करायचं? 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग यांची करायची बेरीज. 3चा वर्ग 9 अधिक 16 किती झाले? ते 25. आता सहगुणक काय असतो या 3चा? ज्यावेळेस गुणोत्तरात संख्या असते बघा, याला दुसरा एक मार्ग आपण वापरू शकतो. जर समजा
3 ही संख्या गुणोत्तर आहे तर आपण हिला पूर्ण संख्या बनवून घेऊ 3x आणि 4ला बनवून घेऊ 4x. या संख्येचा वर्ग आणि यांची बेरीज किती आहे 1225. मग 3चा वर्ग केला 9x वर्ग, 4चा वर्ग केला 16x वर्ग, यांची बेरीज केली 25x वर्ग बरोबर 1225. आता 25ने इकडे भाग द्यायचा. मग 25ने भाग द्यायचा असेल तर आपला 25चा पाढा यायला पाहिजे. 25 एक 25, 25 चौक 100 उरले 22, 25 9 225. मग तुमचा x वर्ग बरोबर काय आलं बाळांनो 49. आणि जर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर याचं काय काढायचं आहे वर्गमूळ. तर 49चं वर्गमूळ येतं 7. एक्सची किंमत जर 7 आली तर तुम्ही डायरेक्ट 3ला 7ने गुणू शकता. 3 गुणिले 7, 3 गुणिले 7 म्हटल्यानंतर येतं 21. आणि कोणत्या पर्यायात 21 आहे तर पर्याय नंबर 1मध्ये आहे 21. हे तुमचं उत्तर. याच पद्धतीने आपण बघूया पुढचा प्रश्न. एका संख्येच्या पाव भागाची तिप्पट म्हणजे या संख्येच्या पाव म्हणजे किती 1/4 भागाची तिप्पट किती आहे 72. तर ती संख्या कोणती. आता विद्यार्थी मित्रांनो याच्या एवढं सोपं काहीच नाही. आता मला सांगा हा 3 इकडे काय गुणिले, इकडे काय होईल भागिले, 4 इकडे काय भागिले, तर इकडून काय होतो गुणिले. मग सरळ आपलं कॅल्क्युलेशन लक्षात येतं. x बरोबर 72 गुणिले 4 भागिले 3, 3 एक 3, 3 दुने 6 उरले 3 चौक 12, 24 चौक 96. मग x बरोबर आला तुमचा 96. पर्याय नंबर 1. 18 संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज. आता 18च्या सर्व विभाजकांची बेरीज करायची म्हटल्यावर 18 एक 18, 2 9 18, 3 सक 18. आता याच्यापेक्षा जास्त काय कोण संख्येने भाग जात नाही. आता यांची बेरीज करायची म्हटल्यावर बघा 18 2 20, 9 3 12, 12 6 18 अधिक 1 किती आले 39. परंतु जर यापेक्षा मोठी संख्या विचारली तर आपल्याला तिचे अवयव पाडून बेरीज करणं शक्य नाही. तर मग काय करायचं बघा बाळांनो. तर मी त्यासाठी तुम्हाला आणखी एक पद्धत सांगतो. 18 या संख्येचे अवयव पाडून घ्यायचे. 2 9 18, 3 त्रिक 9, 3 1 3. विद्यार्थी मित्रांनो 2चा पहिला घात गुणिले 3चा दुसरा घात. तर काय करायचं हा कितवा घात आहे पहिला घात आहे ना 2चा. मग ते 2ची 2 घात लिहायची आणि बेरीज करायची. 2चा 0वा घात अधिक 2चा पहिला घात. दुसऱ्या कंसात इथं 2 तर याचे किती भाग घ्यायचे 3 घ्यायचे. 2चा 0वा घात 2चा पहिला घात 2चा दुसरा घात. 2चा 0वा घात 1 अधिक 2, 2चा तिसरा घात 3चा दुसरा घात 9 अधिक 3 अधिक 1, 2 आणि 1 3 गुणिले 9 3 12 आणि 1 13, 13 गुणिले 3. हे बघा इकडे गुणाकार करतो 13 गुणिले 3 किती येतं 39. हे तुमचं उत्तर. जमन. पुढचा प्रश्न. 2 संख्या दोनदा, एक संख्या दोनदा आणि 42 3 वेळा यांची बेरीज 238 आहे. हे बघा आता हे सोडवताना इतकं सोपं आहे. एक संख्या दोनदा मग ती संख्या माहिती आहे का आपल्याला नाही माहिती. एक संख्या दोनदा अधिक 42 किती वेळेस 3 वेळा यांची बेरीज किती 238. तर 42 संख्या दोनदा नवीन समीकरण तयार होतं बघा. 42 संख्या दोनदा अधिक पहिली संख्या 3 वेळा. पहिली संख्या काय तुमची x किती वेळा 3 वेळा. तर उत्तर काय. आता याच्यात एक्सची किंमत टाकायची. एक्सची किंमत टाकायची म्हणजे 42 गुणिले 3 ह्या पहिल्या समीकरणाला काय करायचं सोडून घ्यायचं. 42 गुणिले 3 म्हटल्यानंतर काय येईल बघा ते इकडं सोडवतो तुम्ही आता. 238 मधून 42 गुणिले 3 वाजवा होईल 3 दुने 6 आणि 3 चौक 12 किती झाले ते 126 बरोबर 2x बरोबर 2x. आता हे तुमच्या लक्षात नाही येणार. एक मिनटं फक्त
238 वजा 42 त्रिक 126 बरोबर 2x. आता 8तून 6 गेले 2, 3तून 2 गेला 1 आणि 2तून 1 गेला 1 बरोबर 2x. बे 1 बे, बे 5 10 बे 6 12. x बरोबर किती आलं बाळांनो? 56. मग इथे एक्सची किंमत टाका डायरेक्ट बेरीज करा. मग 56 गुणिले 3 अधिक 42 दुने 84 साहित्रिक 18. याचं उत्तर 1 आणि 2 येणार म्हणून उत्तर हे येणार आहे. आता ते बघा 56 गुणिले 3 किती होणार बघा. आता साहित्रिक 18 हातच्याला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 168 अधिक 84 8 आणि 4 1202 हातच्याला 1 8 6 14 आणि 1 1505 हातच्याला 1 1 आणि 1 2 किती आले 252. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जर नसेल समजला तर मला तुम्ही पुन्हा एकदा विचारायचं. याचं काय काढा, स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा. तुम्हाला मी माझा नंबर देतो 77 नंबर तुम्हाला पुढील पेजवर देतो मी. आता बघा, हा आहे तुमचा संख्या ज्ञानावरील सगळ्यात महत्त्वाच्या भागावरील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, संख्यांच्या बाबतीतील पुढील विधानांचे अवलोकन करा व योग्य पर्याय निवडा. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. पूर्ण संख्यांची सुरुवात 0 होते. व्हेरी गुड. पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या येतात बरोबर. पूर्ण संख्यांमध्ये धनसंख्या येतात. धन ऋण आणि 0 ज्यात आहे त्याला म्हणतात पूर्ण संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या पूर्ण संख्या 0. हे विधान सत्य आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, तेही सत्य आहे. कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. सुरुवात 1 ही सर्वात लहान मूळ संख्या. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्यामुळं पर्याय नंबर 3 तुमचा काय होतो, कॅन्सल. मग आता जिथं जिथं पर्याय 3 बरोबर आहे ते काय करायचे, कॅन्सल करायचे. म्हणजे हा कॅन्सल, हा कॅन्सल, 1 ते 5 बरोबर हा पण कॅन्सल. म्हणून पर्याय नंबर तुमचा काय 1. पुढचे पर्याय चेक करण्याची गरज नाही. 1 ही संयुक्त संख्या नाहीच आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 3 आहे. 3 ही काय रे, मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे. त्यामुळे तुमचा विषय क्लोज झाला. मग पर्याय नंबर 1 तुमचं उत्तर आलं. तर यापुढे आपण प्रश्न बघूया. 1 ते 1000 मध्ये एकूण 3 अंकी संख्या किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे 999 आणि सगळ्यात लहान मूळ संख्या एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या शोधायची. सगळ्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 आणि लहानात लहान संख्या कोणती तुमची 100. आता मला सांगा, सगळ्यात लहान संख्या 100, सगळ्यात मोठी संख्या 999. हे मी तुम्हाला एका टेक्निकद्वारे सांगतो. आता ते बघूया आपण पहिल्यापासून. 1 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या बघूया. पहिले बघूया 1 अंकी. 1 ते 9 पर्यंत एकूण 9. 2 अंकी बघूया 10 ते 99. 10 ते 99 मध्ये येतात 90 संख्या. 3 अंकी बघूया 100 ते 999 मध्ये येतात 900 संख्या. 4 अंकीमध्ये येतात 1000 ते 9999 म्हणजे किती या 9000 संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 अंकी संख्या किती शोधायची आहे. 3 अंकी संख्या आहेत 100 ते 999 मध्ये 900 संख्या आहेत. पर्याय नंबर 4. अशा पद्धतीनं आपला हा टॉपिक काय झाला. आजचे 10 प्रश्न संपले आहेत. असे 10 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला हे प्रश्न सोडवले आवडले असतील तर धन्यवाद. आता यात तुम्हाला मी माझा नंबर देतो. हा नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे. तुम्हाला अडलेला प्रश्न, तुमच्या काही शंका असेल तर मला या नंबरचा स्क्रीनशॉट टाका.